नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या पिनाकल या चॅनलवरचा मागचा बेंडिंग लॉस हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि त्यामध्ये आपल्या एका विद्यार्थी मित्रांनी एक कमेंट टाकली आहे की त्याला हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करून हवं आहे. तर आज आपण हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत. हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायच्या अगोदर आपण पहिल्यांदा जाणून घेऊया की हे डेफिनेशन्स काय आहे आणि लेझर म्हणजे काय आहे. तर लेझर हा एक डिव्हाइस आहे जो एक कोहरंट ऑप्टिकल रेडिएशन जनरेट करतो. कोहरंट म्हणजे काय? बाण. बाण कसा एका दिशेने जातो तसा लेझरची लाईट एका दिशेने जनरेट होते. आणि लेझर म्हणजे लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन. लक्षात ठेवा, लेझरचा लॉंग फॉर्म. आता आपण पहिल्यांदा फर्स्ट डेफिनेशन बघूया. तर पहिली आहे फ्रिक्वेन्सी स्पेसिंग. डेल्टा एफ बरोबर स्पीड ऑफ लाईट सी भागिले 2 लेंथ ऑफ लेझर कॅव्हिटी एल गुणिले रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम. तर फ्रिक्वेन्सी स्पेसिंग म्हणजे डिफरन्स इन फ्रिक्वेन्सीज बिटवीन ॲडजसेंट मोड. जेव्हा लेझर आहे, लेझरमध्ये काय होतं, खूप सारे फ्रिक्वेन्सी जनरेट होतात. का? कारण की लाईट जी आहे ती बॅक अँड फोर्थ बाउन्स करत असते आणि त्यामुळे स्टँडिंग वेव्ज फॉर्म होतात. आणि हा जो फ्रिक्वेन्सी स्पेसिंग आहे तो क्रुशियल आहे, कारण की ती फ्रिक्वेन्सी स्पेसिंग इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे लेंथ ऑफ लेझर कॅव्हिटी. लेंथ ऑफ लेझर कॅव्हिटी जास्त असेल तर फ्रिक्वेन्सी स्पेसिंग माझी कमी होणार आहे. त्यानंतरचा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोड्स. तर नंबर ऑफ मोड्स म्हणजेच काउंट ऑफ डिफरंट पॉसिबल वेवलेंथ्स और फ्रिक्वेन्सीज. म्हणजे आपल्या लेझरमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या वेवलेंथ किंवा फ्रिक्वेन्सीज एक्झिस्ट होऊ शकतात, तो म्हणजे नंबर ऑफ मोड्स. आणि हा ईच मोड एका स्पेसिफिक स्टँडिंग वेव्हला करस्पॉन्ड करतो. तर एम इज इक्वल टू एल लेंथ ऑफ लेझर कॅव्हिटी मल्टिप्लाय बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स भागिले ऑपरेटिंग वेवलेंथ. त्यानंतर आहे वेवलेंथ स्पेसिंग. तर वेवलेंथ स्पेसिंग म्हणजे डिफरन्स इन वेवलेंथ बिटवीन ॲडजसेंट मोड इन लेझर कॅव्हिटी. तर तुमची जी वेवलेंथ आहे ॲडजसेंट मोडची ती किती आहे, तो डेल्टा लॅम्डा इज इक्वल टू लॅम्डा स्क्वेअर डिवायडेड बाय 2L इंटू एन. जर आपल्याला माहिती आहे की लॅम्डा ऑपरेटिंग वेवलेंथ असते आणि एल लेंथ ऑफ लेझर कॅव्हिटी. तर आता आपल्या डेफिनेशन्स बघून झालेले आहेत, फॉर्म्युला बघून झालेले आहे. आता आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला घेऊया. तर न्यूमेरिकलमध्ये आपल्याला दिलेलं आहे ऑपरेटिंग वेवलेंथ आणि लेझर कॅव्हिटीची लेंथ दिलेली आहे आणि तुमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे. तर आपण पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी स्पेसिंग कॅल्क्युलेट करूया. फॉर्म्युला आहे स्पीड ऑफ अ लाईट 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. हे मीटर पर सेकंड असल्यामुळे तुमची जी लेझर कॅव्हिटी आहे 300 मायक्रोमीटर, ती पहिल्यांदा मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्या. तर ती आहे 3 × 10⁻⁴ मीटर. एन इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम आणि तो दिलेला आहे 4.3. आणि डेल्टा एफ आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड डिवायडेड बाय 2 × 3 × 10⁻⁴ गुणिले 4.3. तर आन्सर आलेला आहे 1.744 मल्टिप्लाय बाय 10⁻12 हर्ट्स. त्यानंतर आहे ऑपरेटिंग वेवलेंथ. ऑपरेटिंग वेवलेंथ आहे 900 nm. तर ती आपण मीटरमध्ये कन्वर्ट केली 9 गुणिले 10⁻⁷. आणि तुम्ही जर का फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज टाकल्यात तर तुम्हाला उत्तर येते 2.226 × 10⁻⁷ मीटर. आणि नंबर ऑफ मोड्स आहेत L इंटू एन डिवायडेड बाय लॅम्डा. सो 3 गुणिले 10⁻⁴ लेंथ जी तुमची होती इंटू 4.3 डिवायडेड बाय लॅम्डा आहे 9 × 10⁻⁷. आणि उत्तर आहे अप्रॉक्सिमेटली 1440. तर अशा प्रकारे आपण हे न्यूमेरिकल सॉल्व्ह केलं आहे. असेच जर का तुम्हाला काही प्रश्न असतील ज्यांचं सोल्युशन तुम्हाला हवं असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. मी नक्की प्रयत्न करेल की ते प्रश्न सोडवण्याचा. धन्यवाद.